हातकणंगले ते इचलकरंजी हा 8 किलोमीटरचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर अस्तित्वात यावा या मागणीसाठी इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात नगरसेवक, व्यापारी, विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे। इचलकरंजी परिसरातून सूत आणि कापडाची देशभर आवक जावक होते। मात्र रेल्वे प्रवासासाठी इचलकरंजीतील नागरिकांना हातकणंगले अथवा कोल्हापूरला जावं लागतं। त्यामुळे औद्योगिक वाढ आणि व्यापार सुलभतेसाठी इचलकरंजीत रेल्वे सेवा सुरू व्हावी अशी जुनी मागणी आहे। सन 2012 पासून इचलकरंजी रेल्वे कृती समितीनं पाठपुरावा चालू ठेवला असून हातकणंगले ते इचलकरंजी या 8 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाची मागणी लावून धरली आहे। या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी यापूर्वी सुमारे 15,000 पत्र पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाला पाठवली होती। त्यानंतर सन 2017 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली होती। त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण होऊन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे, पण प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही। अशा परिस्थितीत हातकणंगले ते इचलकरंजी रेल्वे मार्ग अस्तित्वात यावा या मागणीसाठी आज कृती समितीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। या आंदोलनात अजय जाधव, गुरुनाथ म्हातुगडे, पांडुरंग पिसे, रमेश शर्मा, धर्मराज जाधव, नंदकुमार बांगड, विजय हावळे, अरविंद शर्मा, विजय कोळेकर, ॲडव्होकेट ओमकार कुरडे, महेंद्र जाधव यांच्यासह उद्योजक, व्यापारी सहभागी झाले होते।